वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. शांततेने आंदोलन झाले. यानंतर आता भगतसिंग पद्धतीनेच आंदोलन केलं जाईल. मग वारंवार कामगारांचे प्रश्न हे प्रशासनाने मार्गी लावावे असं कामगारांची इच्छा असते. प्रशासनाला पत्र व्यवहार करा, त्यांना तोंडी सांगा, जाऊन भेटा, मोर्चे काढा, आंदोलन करा, सगळे करतात. इथून मागं गेले 10 वर्ष झालं आंदोलन आणि मोर्चे या तत्वावरती चालू आहे संयमाने. आता कामगारांचा संयम हा सुटत चाललेला आहे. कंपनीने याची सुद्धा विचार करावा. हे कामगार तुमचेच आहेत, यांना कामावर घेणं तुमची नैतिक जबाबदारी आहे. आज कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा यांच्या घरात खायच्या अन्नापासनं जी बोल चालू आहे ती आता झाली आहे शिक्षणापर्यंत. ज्या गोष्टी दैनंदिन जीवनाला लागतात ते काम धंदे करूनच मिळतात. तुम्ही यांचे काम धंदे बंद केलेले आहेत. हे दुसरं काही मागत नाहीत. बाकीच्यांना मॅनेज करणं बंद करा. 10 लाख घ्या, 5 लाख घ्या, 15 लाख घ्या, गाड्या देतो असलं काही करू नका. तुमच्या कामगारांना तुम्ही फक्त कामाला घ्या. बाकी कुणाला गाड्या घोडे पैसे देत बसू नका. तुमचे कामगार जिथं काम करतील त्यांना पगार द्या. ही एक नम्र विनंती राहील प्रशासनाला आणि या चौकली स्थितीला. आंदोलन आजपर्यंत संयमाने झालंय. यानंतरची कुठलंही आंदोलन संयमाने होणार नाहीये. केस तर केस, काही फरक पडत नाही. आतमध्ये खायची व्यवस्था होईल त्यांची. 25 जण आहेत, 25 जणांना न्याय मिळणं गरजेचं आहे. आता अपना भिडू बच्चू कडू, अरे अपना भिडू बच्चू कडू. प्रहार जनशक्ती पक्षाचा विजय असो. अरे प्रहार जनशक्ती पक्षाचा विजय असो. हम आजाद है, आजादी लेके रहेंगे, लेके रहेंगे. विजय असो, विजय असो. आपण सगळेजण इथं बसून थोडा वेळ बसा. इथं सगळ्यांनी खाली बसा बसा.